नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर रोज आपले थोडे तरी केस गळतात, मग ते नॉर्मल केस गळणे आहे का तो हेअर फॉल आहे हे कसं ओळखायचं? तर रोज आपले थोडे केस गळतात, रोज जेव्हा आपले केस गळतात त्याला आपण हेअर शेडिंग म्हणतो आणि जर जास्त केस गळायला लागले तर हेअर फॉल। तर हेअर शेडिंग आणि हेअर फॉल मधला फरक काय आहे, आपण कसं ओळखलं पाहिजे की आपला हेअर फॉल होतोय का हेअर शेडिंग होतोय, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग तुम्हाला या दोन्हींमधला जर फरक माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला आपण बघूया की हेअर शेडिंग म्हणजे काय। तर रोज आपले 50 ते 100 केस गळतात। जर तुमचे केस खूप जास्त लांब असतील तर तुमचे अजून थोडे केस गळतील, पण नॉर्मली 50 ते 100 केस गळणं हे नॉर्मल आहे, हा हेअर फॉल नाहीये आणि रोज आपले तेवढे निर्जीव केस निघून जातात। जर तुम्ही बर्थ कंट्रोल पिल्स घेताय, तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेताय, तुम्हाला जर बाळ झालं असेल, तुमचं कोणतं ऑपरेशन झालंय, तुम्हाला जर ताप येऊन गेलाय, कोणत्या आजारातून तुम्ही जर बरे झाला असाल तर ना हेअर शेडिंग जास्त प्रमाणात होतो। तुम्ही बघितलं असेल की जेव्हा जेव्हा आपल्याला ताप येतो किंवा कोणताही असा आजार होतो त्याच्यामध्ये ना आपले केस खूप जास्त गळतात आणि त्याच्यानंतर पण थोडे दिवस केस खूप जास्त गळतात। तर हे देखील नॉर्मल आहे, हे देखील हेअर शेडिंग आहे, हा हेअर फॉल नसतो। हे जे हेअर शेडिंग असतं ना हे थोडे दिवसासाठी असतं, म्हणजे जर तुम्हाला कोणता आजार वगैरे झाला असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की तापात आपले केस जास्त गळतात, तो हेअर फॉल नसतो, तर ते शेडिंगच असतं आणि नंतर 1-2 महिन्यांनी किंवा 5 महिन्यांनी तुमचे केस परत बॅक टू नॉर्मल येतात आणि परत रोज तुमचे 50 ते 100 केस गळतात, दॅट्स इट। पण आता हेअर फॉल आहे का नाही ते कसं ओळखायचं? तर हेअर फॉल का होतो? तुम्ही जर खूप जास्त हार्श प्रोडक्ट्स वापरत असाल, केसांची काळजी घेत नसाल, केसांवर खूप जास्त केमिकल ट्रीटमेंट केले आहात किंवा तुमच्या जर बॉडीमध्ये न्यूट्रिएंट्सची कमी असेल, तुमच्या जर कोणत्या गोळ्या चालू असतील, म्हणजे कोणत्याही दुसऱ्या गोळ्या जर चालू असतील तरी देखील हेअर फॉल होऊ शकतो। आणि हेअर शेडिंग आणि हेअर फॉल ना हे दोन्ही वेगळं असतं। म्हणजे हेअर फॉल असा असतो की घरभर नुसते केसच केस होणार आहेत, तसं हेअर शेडिंगचं नसतं। तुम्हाला फक्त विंचरताना थोडेफार केस येतील सकाळ संध्याकाळ, दॅट्स इट, दिवसभर तुमचे केस नाही गळणार। पण हेअर फॉल असा असतो की जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या केसातून हात फिरवताय तेव्हा तेव्हा तुमचे अशी केस बाहेर येतात। तर असं काही होत असेल तर तुमचा हेअर फॉल आहे, म्हणजे ती केस गळती होतीये, ते तुमचं हेअर शेडिंग नाहीये। आणि जरी हेअर शेडिंग जादा झाली ना तर ती थोड्या दिवसांनी नॉर्मल होते, ती थांबते, पण हेअर फॉल केस गळती स्वतःहून ऑटोमॅटिक थांबत नाही। आपल्याला त्याचा रूट कॉज, मूळ त्याचं कारण काय आहे ते शोधायला लागतं। त्याच्यावर जर तुम्ही तो उपाय केला तरच आपली केस गळती थांबते, नाहीतर केस गळती थांबत नाही। तर हा फरक आहे केस गळती आणि केस आपले रोज जाणे ह्याच्यामधला, म्हणजे हेअर शेडिंग आणि हेअर फॉल मधला। बरेचदा आपल्याला कन्फ्युजन होतं की नक्की काय होतंय, म्हणजे केस गळतायत का हेअर शेडिंग होतंय, म्हणजे फरक काय आहे? तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही ओळखू शकता की तुमची हेअर शेडिंग होतीये का हेअर फॉल होतोय ते। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।